बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. येत्या काहीच दिवसात भारतीय जनता पक्षातर्फे एक अधिवेशन पार पाडलं जाणार आहे. या अधिवेशनामध्ये भाजपतर्फे काही ठराव पास केले जाणार आहेत. त्या ठरावातले महत्वाचे 3 ठराव आपल्या हाती लागलेत. तुम्हाला ऐकायचे कुठले ठराव आहेत? सगळ्यात पहिला आणि महत्वाचा ठराव, कुठल्याही नेमणुकांमध्ये, मग कुठलीही तिकीट वाटप असेल, कुठलीही महत्वाची कामं देणं असेल, या सगळ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सतरंजा उचलून हात झिजवलेल्या कार्यकर्त्यांना कमीत कमी 20% रिझर्वेशन असावं. कारण सध्या 99% जागा ही बाहेरच्यांकडनं व्यापली जाते. त्यामुळे कमीत कमी 20% रिझर्वेशन हे जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना असावं. हा पहिला आणि महत्वाचा ठराव आहे बरं का. 20% कमीत कमी रिझर्वेशन असावं. कारण सतरंजा उचलून 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 हात झिजलेत, त्यांना काहीच मिळत नाहीये. जो तो येतो आयाराम आयाराम आयाराम. आणि पुढचा महत्वाचा ठराव जो असणार आहे, आयारामांच्या सतरंजा उचलण्यामध्ये कशा प्रकारे एक्सपर्ट व्हायचं, कशा प्रकारे माहिर व्हायचं, याचं देखील एक प्रशिक्षण केंद्र उघडावं, अशा प्रकारचा एक ठराव असणार आहे. विनोद वाटत असेल तुम्हाला, जरा भंडारींना विचारा, माधव भंडारींना. अगदी काल परवाच मला वाटतं त्यांचं एक ट्विट होतं, ज्यावेळेस अशोक चव्हाणांना, काल पर्वामध्ये आलेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभेची खासदारकी देण्यात येत होती. आणि तुम्हाला माहितीच असावं, नारायण राणेंची ज्यावेळेस ही खासदारकी काढून घेतली त्याच वेळेस याच्यावर देखील शिक्कामोर्तब झाला होता की खासदारकीसह सूक्ष्म लघुचं मंत्रीपद हे देखील, या नारायण राणेंचं जे मंत्रीपद आहे हे देखील अशोक चव्हाणांना जाणार. जळणार ना शेवटी. ज्यांनी आतापर्यंत सतरंजा उचलून उचलून आपले हात झिजवलेत त्यांची जळणार. त्यावेळेस या माधव भंडारींच्या मुलाकडनं एक ट्विट पडलं होतं की जवळपास 12 वेळेला माझ्या वडिलांचं तिकीट कापलं गेलं. 12 वेळेस त्यांनी वेळा देखील मोजल्या बरं का. आपल्याला नव्हतं माहिती एवढ्या वेळेस तिकीट कापलं गेलेलं आहे. आता हे दुःख काय आहे ते पंकजाताईंना देखील विचारा, हे दुःख विनोद तावडेंना विचारा. असो, ते दुःख सोडा, पण कमीत कमी याच्यावर एक उपाययोजना करा. हे दुःख पचवण्याची ताकद, हे दुःख, या दुःखातून बाहेर यायची ते मानसोपचार तज्ञ असतात, मानसोपचार तज्ञांकडनं एखादी काउन्सिलिंग व्हावी, या दुःखातून बाहेर यायची ताकद मिळावी. सतरंजा कशा चांगल्या पद्धतीने उचलल्या जाव्यात त्याच्यासाठी एक प्रशिक्षण मिळावं, यासाठी एखादं केंद्र उभारावं. जसं रामभाऊ म्हाळगी ही प्रबोधिनी काढली होती नवीन नवीन वक्ते तयार करण्यासाठी. रामभाऊ म्हाळगीमध्ये काही उत्कृष्ट वक्ते असावेत, प्रवक्ते कसे असावेत, प्रवक्त्यांनी काय बोललं पाहिजे, वक्त्यांनी काय म्हटलं पाहिजे, निवडणुकांच्या वेळेस जबाबदारी उचलणारे वक्ते कसे असावेत, या सगळ्यांसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी काढली होती. अशा प्रकारचं सतरंजा उचलण्याचं एखादं केंद्र स्थापन करावं, हा दुसरा महत्वाचा ठराव असणार आहे. तिसरा आहे ईडी सीबीआयचा वापर कसा करून घ्यायचा उत्कृष्टपणे, या सगळ्याचं एखादं प्रशिक्षण केंद्र असावं. आणि चौथं म्हणजे डिस्क्याव करण्यासाठी योग्य प्रशिक्षण द्यावं. कारण सध्या तशीच परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, तुम्ही सर्व पाहताय. अगदी ते कल्याणचं पोलीस स्टेशन असेल, गणेश मिरवणुकीतलं ते दादर मधलं प्रभादेवीतलं तुम्ही चित्र पाहिलं असेल, कशा प्रकारे गोळ्या झाडल्या गेल्या. आणि विशेष बाब म्हणजे सदा सरवणकर यांनी त्या हवेत गोळीबार केला, कुठे केला माहित नाही, पण त्याच माणसाला ज्याने गणेश मिरवणुकीत गोळीबार केला त्यालाच सिद्धिविनायकाचं अध्यक्षपद देखील मिळालं. ही दुर्दैवाची बाब आहे. गणेश मिरवणुकीत गोळीबार करणारा गणेश बाप्पाच्या मंदिराचा अध्यक्ष होतो. हे यांच्याच राज्यात होऊ शकतं. मोदी हे तो मुमकिन, हे सगळं काही होऊ शकतं. असो, तर अशा प्रकारचे हे ठराव असणार आहेत. अजिबात विनोद समजू नका शिवसैनिकांनो, हे सत्य आहे. ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चाललेली खल आहे ही. हे अजिबात तुम्ही याला विनोद समजू नका, हा विनोदाचा भाग नाहीये, हे अगदी सत्य आहे. कालचंच उदाहरण घ्या. ठाण्यामध्ये आदित्य साहेबांचा झंझावाती दौरा झाला. हे ज्या वेळेस कोल्हापुरात होते तिकडे ठाणं धुवून काढलं. आता हीच गोष्ट आपल्याला साऱ्या महाराष्ट्रात करायची आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. हीच गोष्ट आपल्याला साऱ्या महाराष्ट्रात करायची आहे. ज्या वेळेस निवडणुका लागतील, विधानसभेच्या असोत लोकसभेच्या असोत, विधानसभेला हे स्वतःच्या कोपरी 5 पाखाडीमध्ये अडकणार आणि लोकसभेला मुलाच्या कल्याणमध्ये अडकणार. कारण शेवटी पुत्रप्रेम आहे. यांच्या नाड्या अशा आवळायच्या आहेत, यांच्या नाड्या अशा टाईट करायच्या आहेत, यांना विधानसभा कोपरी 5 पाखाडी सोडता आला नाही पाहिजे. आणि लोकसभेच्या वेळेस कल्याण डोंबिवलीचा जो मतदारसंघ आहे लोकसभेचा, तो सोडता नाही आला पाहिजे. बाकीच्या महाराष्ट्रामध्ये 39 आणि 12 खासदार, 39 आमदार आणि 12 खासदार यांना असं वातडवायचंय. आता वातडणे हा शब्द म्हणजे खाण्यापिण्यापासून आबाळ होणे, वातडवणे म्हणतात याला, घाटावर याला वातडवणे म्हणतात. आता असं वातडवायचंय ह्यांना
की ह्यांची अशी आबाळ झाली पाहिजे 39 जणांची, आणि 39 कसले 38 मागे एक संपले, 38 जणांची अशी आबाळ झाली पाहिजे, आणि हे 12 जे सगळे टघे आहेत या सगळ्यांची एवढी आबाळ करून ठेवायची, ह्यांची सगळी रसद तुटली पाहिजे, यांना रसदच मिळता कामा नये. स्ट्रॅटेजी ठेवा शिवसैनिकांनो. ठाण्यामध्ये यांना असा गुंतवून ठेवायचा, कारण स्वतःचा कोपरी पाचपाखाडी हा मतदारसंघ सेफ नाहीये, यांना स्वतःसाठी सेफ नाहीये. मुठभर कार्यकर्ते, मुठभर लाभार्थी, गोळा केलेली जमवलेली मंडळी यांच्याकडे स्वतःची इलेक्शनची कार्ड तरी आहेत का, हे देखील एकदा तपासून पहा. जे तुमच्या अवतीभोवती फिरत आहेत त्या 100 पैकी 50 जणांकडे जरी निवडणुकीचं आणि त्या विभागातल्या निवडणुकीचं कार्ड मिळालं ना, सांगाल ते हरू. जर अवतीभोवती जे फिरतात त्यांची इलेक्शनची कार्ड तपासून पहा, कारण ते त्या विभागातलेच नाहीत मुळात. कारण आदित्य साहेबांनी ही देखील गोष्ट त्यांच्या भाषणामध्ये बोलून दाखवली. हे सारेच्या सारे भाडोत्री आयात केलेले आणि नामचिन्ह गुंडे सोबत घेऊन फिरायचे. कोल्हापुरात ज्यावेळेस हे आपल्या अधिवेशनाची तयारी करत होते, इकडे ठाणं धुवून काढलं. शिवसेनेचा बालेकिल्ला तो आमचाच. शिवसेना तुम्हाला ठाण्यात नीट ठेवणार नाही. तुम्ही कोल्हापुरात कुठले महाअधिवेशन घेताय, गटातटाचे महाअधिवेशन. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, मागच्या वेळेस यांनी एक पराक्रम केला होता. ज्यावेळेस मला वाटतं 15 ऑगस्टचा दिवस, त्यावेळेस शिवसेनेचा एक झेंडावंदनाचा कार्यक्रम आणि मला वाटतं काही माजी सैनिकांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता ठाण्यामध्ये. त्यावेळेस लाईट घालवली, म्हणजे विद्युत कनेक्शनच कट करून टाकले त्या भागातले जिथे हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. इतकं कोतमन यांचं 15 ऑगस्टच्या दिवशी. त्या 15 ऑगस्टच्या दिवशी आम्हाला माहित होतं हे काय काय कांड घडवणार. शेवटी कसं असतं, शेवटी तुम्हाला ते एक बहिर्जी नाईकांचा तो सुप्त गुण अंगात ठेवावा लागतो. बहिर्जी नाईकांचा तुम्हाला तयार राहावं लागतं सगळ्या परिस्थितीमध्ये. गुप्तहेर तुमचे सगळीकडे असावेत. आपल्याला हे आधीच माहित, तिथे 4 जनरेटर आधीपासूनच तयार. जशी लाईट कट तसे जनरेटर चालू, कार्यक्रम जागेवर झाला. हे अशा प्रकारचं वातावरण तयार ठेवायचं आपल्याला. आपण इथून लढायला पाहिजे, कायम इथून, लक्षात घ्या. असंच कोतमन त्यांनी ज्यावेळेस रश्मी वहिनी टेंबी नाक्याच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या, त्याही वेळेस त्या गाभाऱ्यातले पंखे बंद करून टाकले होते. असो, आता आपण तयार आहोत. कालही असंच केलं होतं. काल ज्यावेळेस आपल्याला खबर होती, ज्यावेळेस हे कोपरी पाचपाखाडीमध्ये आपण एखादा कार्यक्रम करू, काही ना काहीतरी करतील, त्यासाठी जनरेटर आपण आधीपासूनच तयार केले होते. ज्यावेळेस त्यांना आधीपासूनच खबर लागते की हे ऑलरेडी तयार आहेत, अशी कुठलीही कामं ते करत नाहीत. त्यामुळे काल कुठलंही लाईट घालण्याचं काम ह्यांच्याकडनं झालं नाही, कारण त्यांना माहिती आहे यांचे जनरेटर तयार असतात. तयारीत राहायचं कायम, मग कुठल्याही गोष्टीसाठी असो आपण तयारीत राहिलंच पाहिजे. काल ज्यावेळेस राजन विचारे साहेबांचं सगळ्यात पहिलं भाषण आनंदनगरला झालं, त्यांनी ठाण्याच्या इतिहासाविषयी सांगितलं. ज्यावेळेस मीडिया जाणून बुजून म्हणत असते हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला, हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला, विचारे साहेबांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं, अरे कसला कुणाचा बालेकिल्ला. तुम्ही एकदा ऐका विचारे साहेब स्वतः काय म्हणाले होते, एकदा हा व्हिडिओ पहा. ठाणे आणि शिवसेना 1966 साली जेव्हा शिवसेना स्थापन झाली आणि त्यानंतर 1967 साली महाराष्ट्रामध्ये पहिली सत्ता ही ठाण्याने दिलेली आहे. त्यामुळे कोण सांगतं की बालेकिल्ले शिवसेना नेते खासदार राजन विचारे साहेब म्हणतायत, वसंत मराठे 1967 साली ठाण्यामध्ये पहिला नगराध्यक्ष निवडून आला. शिवसेनेला सगळ्यात पहिली सत्ता ठाण्याने दिली. वसंत मराठे असतील, सतीश प्रधान असतील, मुदा जोशी असतील, या सगळ्यांची नावं काल विचारे साहेबांनी घेतली, स्वतःच्या भाषणामध्ये घेतली. आता विचार करा शिवसैनिकांनो, ज्या काळामध्ये 67चा काळ विचारे साहेबांनी काढला, दिघे साहेबांचा काळ त्यांनी काढला, या काळापासून ठाण्यामध्ये शिवसेनेची भरभराट आहे. ही कोण होते? यांचा उदय 2003 साली आमदारकीच्या वेळेस. असतील शाखा प्रमुख कुठले कुठले काय काय त्यांनी चालवलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण सगळ्यात पहिली सत्ता शिवसेनेला ठाण्यानेच दिली. ठाणे कालही शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे आणि उद्याही राहणार. कायम ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्लाच राहणार. आता ह्याच ठाण्यामध्ये कोपरी पाचपाखाडीमध्ये शिंदेंना अडकवायचं, लोकसभा कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना अडकवून ठेवायचं. स्वतःच्या विजयासाठी धडपड करा, तुम्हाला बाहेर फिरता येणार नाही. स्वतःचं काय ते डिपॉझिट वाचवायचं असेल, ठाण्यातच अडकून राहा. मग बाहेर प्रचार प्रमुख कोण होतील या गटाचे माहितीये तुम्हाला? सध्या तरी एकच नाव दिसतं या गटाचं प्रचार प्रमुख पद त्यावेळेस रामदास कदम भूषवतील. ज्या रामदास कदमाला सगळ्यांनी नाकारलंय. मी तर ऐकलं की शिंदे गटात देखील यांना नाकारलं जातंय.
त्या रामदास कदमांना प्रचार प्रमुख करतील आणि जिथे जिथे हे रामदास कदम आपल्या अकलेचे ज्ञानाचे प्रदर्शन घडवतील त्या त्या ठिकाणी या शिंदे गटाचं जिथे डिपॉझिट जप्त होणार होतं ना तिथे अगदी 100च्या आतमध्ये मतदान आणून ठेवतील. 100च्या आतमध्ये या रामदास कदमांना पाठवाच तुम्ही. जिथे स्वतःचा मुलगा देखील यांना स्वतःच्या मतदारसंघात प्रचार करायला सांगणार नाही, कारण त्यालाही माहितीये माझं जे डिपॉझिट जप्ती होणार आहे ती 100च्या आतमध्ये जाईल. हे अशा प्रकारचं घाणेरडं वातावरण या ठाण्यामध्ये शिंदे गटाच्या बाबतीत आहे. त्यामुळे काल ज्यावेळेस हे कोल्हापुरात फिरत होते इकडे ठाणा यांचा धुवून काढला. जे काही उरलं सुरलं पताबरू होती ती सारीच्या सारी शिवसेनेने धुवून काढली. अशा प्रकारचं वातावरण असताना शिवसैनिकांना तुम्ही आम्ही आता अलर्ट राहायचंय. जितकं शक्य होईल शिवसेनेच्या भूमिका, शिवसेनेची कामं, शिवसेनेचे विचार, विशेषतः कोविड काळामध्ये शिवसेनेच्या 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये जे जे आपण केले ते सारच्या सारं पोहोचवा. पहा ना ठाण्यामध्ये शिवसेनेचा कसा झंझावात चालतोय. पहा हा व्हिडिओ एकदा पहा तुम्ही. आधी भाजप बोलायची, खोटं बोला पण रेटून बोला. मिंदे बोलतात खोटं बोला पण रडून बोला. काय नाही, काल मला ते एवढं सॅटिस्फाय अधिवेशन घेतलं होतं की मुलांनी सांगितलं की माझे वडील किती अपयशी आहे ते त्यांना तोंडावरील लोकांसमोर सांगायला हे एवढंच अधिवेशन होतं. जास्ती काही मी पण पाहिलं नाही, कारण त्यांना रडून बघायची सवय मला खूप आहे. रडायला ठीक आहे, नवीन नाही आहे, जुनी आहे. अनेक वर्ष मी पाहत आलेलो आहे. काही झालं की डोळ्यातून अश्रू करायचे, रडायचं आणि जे काही पाहिजे ते मिळवायचं. पण आता लोक हे ओळखून आहे, तुम्ही आम्ही सगळे ओळखून आहे. किती उदाहरणं देऊ तुम्हाला. जसं काल ते घडले की काय मी नवरा म्हणून अपयशी ठरलो, मी वडील म्हणून अपयशी ठरलो. 2-3 दिवसांनी बोलतील आता मी घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो, शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलाच. पण आजच तुम्हाला सांगतो पुढच्या काही दिवसांमध्ये जे मी सांगतो ते तुम्ही सगळे देखील बोला की तुम्ही एक माणूस म्हणून पण, व्यक्ती म्हणून पण अपयशी ठरला. हे असं प्रेम आहे ठाणेकरांचं शिवसेनेवर. तुम्ही सारा हा झंझावात पाहिलात. आज जवळपास 18 लोकसभा निवडणुकांच्या समन्वयकांची नेमणूक देखील झाली. पक्षाला जे जे शक्य आहे पक्ष ते सारं करतोय, वेळेच्या आधी करतोय. आता तुमची आमची जबाबदारी फार मोठी आहे. या सगळ्या युद्धाच्या काळामध्ये तुम्हा आम्हाला शिवसैनिक जोडायचं आहे. एकूण एक या महाराष्ट्रातला शिवसैनिक जोडायचा आहे. शिवसैनिक जोडो अभियान चालू करायचंय. ते तुम्ही आम्ही सारे करू ही इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी.